माझ्या प्रभागात साई मार्गावरती सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडचं काम सुरू आहे आणि त्यावेळेला माझ्या निदर्शनास असं आणून दिलं काही आमच्या तिकडच्या महिलांनी की एक सलीम नावाचा जो व्यक्ती आहे, तो कामगार आहे, तो तिकडे आमच्याशी गैरवर्तन करतो. आणि हेच ज्यावेळेला पाहणी करत असताना अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरला ज्यावेळेला विचारपूस केली मी की हा कॉन्ट्रॅक्टरचे जे हे लेबर आहे ते कुठनं आलेले आहेत, त्यांची काही माहिती तुमच्याकडे आहे का, त्यावेळेला तो जो सलीम नावाचा माणूस आहे ना अधिकाऱ्याला काही माहिती ना कॉन्ट्रॅक्टरला काही माहिती. म्हणून मग मी की अशा मुंबईचा विकास करणं हे तर महत्वाचं आहेच, पण त्याहीपेक्षा महिलांची सुरक्षितता ही फार महत्वाची. त्यामुळे मी आज आयुक्त साहेबांना आणि महापौर ताईंना या ठिकाणी मी निवेदन दिले की आणि एक मागणी केली आहे की हे जे रस्त्या सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे जे कामगार आहेत नियुक्त केलेले आणि परत नागरी सेवा असू दे किंवा प्रकल्प असू दे, जे काही कोणी कामगार आहेत त्यांची पहिली तर तपासणी करावी की हे कुठच्या राज्यातनं आले आहेत, कुठनं आले आहेत. कारण हे मालदा मिश्रापूर या ठिकाणून आल्याचं असल्याचं माझं एक ठाम मत आहे. त्याच्यामुळे ही पूर्ण या राज्यातनं जर आले असतील तर ह्याची सुद्धा पडताळणी करणं गरजेचं आहे, कागदपत्र पाहणं गरजेचं आहे, कारण हे महिलांच्या सेफ्टीचा विषय आहे. त्यामुळे असं गैरवर्तन केलेलं आम्ही कदापि खपून घेणार नाही आणि सलीम बिलीमचा तर विषयच नाही.